नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण या विषयाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. आपण मित्रांनो आज मराठी व्याकरणाचा भाग 33 पाहतोय आणि या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत. तर या अगोदरच्या 32 भागांमध्ये आपण प्रत्येकी 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला मराठी व्याकरण अवघड जात आहे तर तुमच्यासाठी 32 व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ते सर्व व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहून या व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यासोबतच पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हिडिओ आणि आपलं चॅनल आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, अक्षय वेळेवर कामावर जात असे या वाक्याचा काळ ओळखा. आता या ठिकाणी पहा, जात असे हे क्रियापद काय दर्शवतंय तर अक्षय भूतकाळामध्ये नियमितपणे कामावर जात होता. म्हणजे या ठिकाणी कामावर जाण्याची रीत दाखवते, तेही कधी भूतकाळामध्ये. म्हणजे काय असणार आहे, रीती भूतकाळ. ठीक आहे, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. ठीक आहे. जर पूर्ण भविष्यकाळ असेल तर अक्षय कामावर गेला असेल. पूर्ण भूतकाळ असेल तर अक्षय कामावर गेला होता आणि पूर्ण वर्तमान काळ असेल तर अक्षय कामावर गेलेला आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, समूहदर्शक शब्द निवडा. बांबूचे बेट तसे गाईगुरांचे काय. आता या ठिकाणी पहा, ज्याप्रमाणे बांबूचे बेट असते त्याप्रमाणे गाईगुरांचे काय असते. गाईगुरांच्या समूहाला काय म्हटलं जातं, खिल्लार असं म्हटलं जातं. ठीक आहे. पर्याय 2 लक्षात ठेवा. खिल्लार ही गायीची बैलाची जात आहे, परंतु जर त्यांचा कळप असेल किंवा त्यांचं एकत्रीकरण असेल, या ठिकाणी गाई गुरं एकत्र असतील त्या ठिकाणी काय म्हणायचं, त्याला खिल्लार म्हणायचं. ठीक आहे. गाई गुरांच्या समूहाला काय म्हणायचं, खिल्लार. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, मूळ अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला टिंबटिंब असे म्हणतात. आता मित्रांनो, शब्दांची शक्ती किती, 3, अभिधा, लक्षण आणि व्यंजना. तर या ठिकाणी पहा काय होतं, जेव्हा आपण एखादं वाक्य उच्चारतो तेव्हा त्याचा आहे असा अर्थ घेतला जातो, म्हणजेच मूळ अर्थ घेतला जातो. तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, अभिधा शब्दशक्ती आहे आणि त्याचा अर्थ कोणता असतो, वाच्यार्थ. ठीक आहे. या ठिकाणी सांगितलेलं काय आहे, मूळ अर्थ व्यक्त करण्याची या शब्दाची जी शक्ती असते तिला काय म्हणायचं, अभिधा म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3. जर याचा अर्थ विचारला तर वाच्यार्थ. आता दुसरा प्रकार आहे लक्षणा. ही कधी असते तर या ठिकाणी पहा, जेव्हा एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या वाक्याचा सुसंगत असा वेगळा अर्थ घेतलेला असतो, म्हणजे वाक्य एक बोललेलं असतं आणि अर्थ दुसरा घेतलेला असतो, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, लक्षणा शब्दशक्ती आहे. उदाहरणार्थ काय तर वरात आमच्या घरावरून गेली. म्हणजे मित्रांनो, घरावरून गेले का नाही गेलेले, आपण शब्दशः अर्थ घेतोय का नाही घेताय, काय अर्थ घेतोय, घरावरून म्हणजे घरासमोरून. या ठिकाणी सुसंगत असा योग्य अर्थ घेतला म्हणून लक्षणा शक्ती. ठीक आहे. त्यासोबतच तिसरा प्रकार आहे व्यंजना. जर या ठिकाणी पहा, आपण एखाद्या वाक्याचा व्यंगात्मक अर्थ घेतला तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, व्यंजना शब्दशक्ती असते. ठीक आहे. त्यामध्ये काय होतं तर याचं उदाहरण पहा, समाजात असे साप भरपूर आहेत. म्हणजे मित्रांनो, आपण समाजामध्ये साप कोणाला म्हणतोय, माणसांना म्हणतोय, परंतु या ठिकाणी साप म्हटल्यावर साप हा शब्दशः अर्थ न घेता व्यंगात्मकरित्या सापासारखी माणसं असा अर्थ घेतोय, म्हणून या ठिकाणी व्यंजना. ठीक आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, अभिधा कधी आहे असा अर्थ घेतला तर, लक्षणा कधी वाक्याला सुसंगत असा योग्य अर्थ घेतला तर, आणि व्यंजना कधी तर व्यंगात्मक अर्थ घेतला तर. तर या ठिकाणी अभिधामध्ये कोणता अर्थ असतो, वाच्यार्थ, लक्षणामध्ये लक्षार्थ आणि व्यंजनामध्ये व्यंगार्थ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे. आता मित्रांनो, बी, कवी बी म्हटले काय लक्षात ठेवायचं, नारायण मुरलीधर गुप्ते. पर्याय 4. त्र्यंबक बापूजी ठोंबरे कोण, बालकवी. आणि नारायण वामन टिळक उर्फ रेवरंड टिळक यांचं टोपण नाव काय, रेवरंड होतं. ठीक आहे. त्यासोबतच आणखी एक टोपण नाव होतं यांचं, मुला फुलांचे कवी. कोण, नारायण वामन टिळक. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला जेवण हवे की नाश्ता या वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे. आता या ठिकाणी पहा, जेव्हा एखादं उभयान्वी अव्यय दोन गोष्टीपैकी कोणती तरी एक गोष्ट सुचवत असतं तेव्हा त्या ठिकाणी काय दिलेलं असतं तर विकल्पबोधक उभयान्वी अव्यय दिलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी की हे काय आलेलं आहे, नाश्ता किंवा जेवण
या दोन्हीपैकी एक विकल्प सुचवते, म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं आहे, विकल्प बोधक आहे, म्हणजे पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, ती टिंबटिंब खूप छान स्वयंपाक करते. दिलेले वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी पहा, करते करते म्हटलं की या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे, स्त्रीलिंगी शब्द येणार आहे. मग या ठिकाणी गृहस्थ, ते गृहस्थ, पती, तो पती आणि तो राजा, या ठिकाणी त्यांनी काय आहेत, पती आणि राजा पुल्लिंगी आणि गृहस्थ काय आहे, नपुंसकलिंगी असे शब्द आहेत. परंतु गृहिणी हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून या ठिकाणी येईल. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी एवढा विचार जरी नाही करायचा म्हटलं तरी घरामध्ये स्वयंपाक कोण करते, आई करते आणि आई काय असते, गृहिणी असते. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवलं तरी चालेल. प्रश्न क्रमांक 7, झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते. या वाक्यातील विशेषण ओळखा. आता या ठिकाणी पहा, विशेषण 2 आहेत. या वाक्यामध्ये 2 विशेषण आहेत. कोणती कोणती, छान आणि पिकलेली. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. मग मित्रांनो, विशेषणाचे आणखी 2 प्रकार पडतात, अधिविशेषण आणि विधिविशेषण. जर नामाबद्दल आलेले विशेषण नामाच्या आधी असेल तर त्याला काय म्हणायचं, अधिविशेषण, आणि त्याच्यानंतर असेल तर विधिविशेषण. त्यामुळे पिकलेली अधिविशेषण आहे आणि छान हे विधिविशेषण आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे, पर्याय 3 पिकलेली. प्रश्न क्रमांक 8, यंदा कर्तव्य आहे. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी यंदा ही क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं आहे, काय दाखवतंय, आज, उद्या, परवा, पुढच्या वर्षी, यंदा काय दाखवतंय, तर एक ठराविक वेळ दाखवतंय, म्हणजे हे काय, कालदर्शक आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2 कालवाचक किंवा कालदर्शक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, अक्षय ऑफिसला पायी गेला. या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की 8 विभक्ती आहेत. कोणत्या कोणत्या, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, अशा 8 विभक्ती आहेत. प्रत्येकाचे काही प्रत्यय आहेत आणि काही कारकार्थ आहेत. त्यापैकी पहा, प्रथमाला प्रत्यय नाही परंतु कारकार्थ काय आहे, कर्ता. द्वितीयला सलाते सलनाते हे प्रत्यय आहेत आणि कारकार्थ आहे कर्म. तृतीयला नेएशी आणि निईशी हे प्रत्यय आहेत आणि कारकार्थ आहे करण. चतुर्थीला सलाते सलनाते हे प्रत्यय आहेत आणि कारकार्थ आहे संप्रदान. पंचमीला उनहून हे प्रत्यय आहेत आणि कारकार्थ आहे अपदान. षष्टीला चाचीचे चेचाची हे प्रत्यय आहेत आणि कारकार्थ आहे संबंध. त्यासोबतच सप्तमीला प्रत्यय आहेत त इ आ आणि कारकार्थ आहे अधिकरण. त्यासोबतच संबोधनला नो हा प्रत्यय आहे आणि कारकार्थ आहे हाक. तर या ठिकाणी काय पाहिलं आपण, विभक्ती, त्यांचे प्रत्यय आणि कारकार्थ. मग या ठिकाणी शब्द कोणता दिलेला आहे, पायी. यामध्ये पाय या मूळ शब्दाला ई हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि ई हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे, पाहिला आपण. तृतीयचे प्रत्यय कोणते, नेएशी आणि निईशी. तर या ठिकाणी ई कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीयचा, आणि तृतीयचा कारकार्थ काय होता, करण. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे, या ठिकाणी पायी या शब्दाला लागलेल्या विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे, पर्याय 2 करण. ठीक आहे. त्यासोबतच अधिकरण कशाचा आहे, सप्तमीचा, कर्ता प्रथमेचा आणि अपदान पंचमीचा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, त्याचा डबा खाऊन झाला. शब्दशक्ती ओळखा. आता या ठिकाणी पहा, त्याचा डबा खाऊन झाला, यामध्ये त्याने डबा खाल्लाय का, नाही खाल्लेला आहे. आपण सुसंगत असा योग्य अर्थ घेणार आहे. कोणता, त्याने डब्यात ज्या वस्तू दिलेल्या होत्या, जे खाद्यपदार्थ दिलेले होते ते खाल्लेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, या ठिकाणी काय होतंय, तर दिलेल्या मूल वाक्याचा आहे असा अर्थ न घेता त्या ठिकाणी सुसंगत असा योग्य अर्थ घेतला जातोय. त्या ठिकाणी काय म्हणणार आपण, लक्षणा ही शब्दशक्ती आहे आणि त्याचा अर्थ कोणता असणार आहे, लक्षार्थ. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला विचारायला काय, शब्दशक्ती कोणती असणार आहे, लक्षणा, पर्याय 1. 3 शक्ती आपण पाहिल्या, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, कृपा या शब्दाची फोड कशी कराल. त्या ठिकाणी पहा, फोड कशी करतात, तर वाक्यातील प्रत्येक वर्ण वेगळा केला जातो. कसा होणार आहे, क, परत त्यासोबतच क्रूसाठी रू, आणि नंतर प आणि पला काना आ. ठीक आहे. काय होणार आहे मग, क रू प आ. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर, कंपास, बोर्ड, शर्ट, सायकल, सर्कस
हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? आता या ठिकाणी आपण मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेले परभाषी शब्द पाहिलेले आहेत, पण या ठिकाणी इंग्लिशमधील शब्द आहेत. ठीक आहे, हे आपण नेहमी वापरत असतो, त्यामुळे आपल्याला फारसं कळत नाही. ठीक आहे, परंतु हे सर्व शब्द इंग्लिशमधील आहेत. जसं की टेबल, कप, बॉल हे शब्द कसे आहेत? इंग्लिशमधून मराठीमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला त्याबद्दल माहिती आहे का? माहिती आहे, परंतु आपण तरी देखील त्यांचा वापर मराठी शब्द म्हणून करतोय. त्यामुळे लक्षात ठेवा, हे शब्द मूळचे कोणत्या भाषेतील आहेत? इंग्रजीतील. पर्याय 2. त्यासोबतच जर तुम्हाला पोर्तुगीज, अरबी आणि जपानी या भाषांमधील शब्द पाहायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यावर आपण त्यासाठी PDF दिलेली आहे. त्यासोबतच जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहत असलेल्या प्रश्नांची PDF हवी असेल, म्हणजे आपण आता जे प्रश्न पाहतो त्यांची PDF हवी असेल, तर काय करायचं? या व्हिडिओखाली PDF असं कमेंट करायचं. व्हिडिओखाली 50 कमेंट पूर्ण झाल्या की टेलिग्राम चॅनलवर याची PDF अपलोड केली जाईल. त्यासोबतच त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करून दिली जाईल. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ ओपन केला तर कमेंट सेक्शन नक्की पहा. कमेंट सेक्शनमध्ये जर PDF फाईलची लिंक पिन केली नसेल तर व्हिडिओखाली PDF असं कमेंट नक्की करा. त्याशिवाय तुम्हाला PDF मिळणार नाहीये. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13. यज्ञ सुकर या शब्दसमूहाचा अर्थ सांगा. मित्रांनो, यज्ञ सुकर म्हणजे काय? यज्ञ सुकर व्हावा यासाठी यज्ञ करण्याची ठराविक जागा. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 यज्ञ करण्याची ठराविक जागा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. रामचा भाऊ लक्ष्मण आहे या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? आता या ठिकाणी पहा, राम या शब्दाला चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि हा कोणता आहे मग? चाचीचे चेच्याची काय? षष्टी. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 षष्टी. जर याचा कारकार्थ विचारला तर काय सांगणार? संबंध. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. ज्याने पायात काहीही घातले नाही असा. मित्रांनो, आता या ठिकाणी ज्याने पायात काहीही घातलेलं नसतं त्याला काय म्हणतो आपण? अनवाणी. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. मित्रांनो, अंबुज म्हणजे काय? तर कमळ. आणि कमळला समानार्थी शब्द कोणता आहे पर्यायामध्ये? पर्याय 4 पंकज. पंकज म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. आजीचा डोळा लागला असेल या वाक्याचा काळ ओळखा. आता मित्रांनो, लागला असेल म्हणजे काय? भविष्यकाळ दाखवला गेलेला आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे? तर याचा अर्थ होतो आजी झोपली असेल, म्हणजेच या ठिकाणी साधा भविष्यकाळ आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. याचा चालू भविष्यकाळ कसा होईल? आजी झोपत असेल. ठीक आहे. याचा रीती वर्तमान काळ कसा होईल? आजीचा डोळा नेहमी लागत असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तोंडाला पाने पुसणे. आता मित्रांनो, आपण एखाद्याला आश्वासन दिलं आणि त्याचं आश्वासन पूर्ण केलं नाही तर त्याला आपण काय म्हणणार? तोंडाला पाने पुसले म्हणजे काय? फसवणूक केली. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तोंडाला पाने पुसणे म्हणजे फसवणूक करणे, फसवणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल, पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता मित्रांनो, वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस बाहेर पडू शकेल आणि त्या गुहेत वाघ नसला पाहिजे ही 2 वाक्य आहेत ती, पण या उभयान्वी अव्ययानं जोडले गेलेले आहेत. आणि हे कोणत्या प्रकारचं आहे? तर हे आहे न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय. आणि हे कोणत्या प्रकारचं असतं? तर न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय हा प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे. आणि आपण काय पाहिलं होतं? जर 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली असतील तर त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. आणि जर ती गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली असतील तर त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य असतं. आणि या ठिकाणी पण हे काय? प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आहे, म्हणून हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? संयुक्त वाक्य आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 50 ते 100 प्रश्नांची सराव क्विज टाकली जाते. म्हणजेच आपण आठवड्याचे 6 दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार दर दिवशी 50 सराव प्रश्न, त्यासोबतच रविवारी 100 सराव प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज मार्फत टाकत असतो. त्याचबरोबर आपण आता काय करणार आहे की मुंबईचा पेपर होईपर्यंत प्रत्येक दिवशी 100 प्रश्नांचा सराव करणार आहोत, म्हणजे 100 प्रश्नांची क्विज देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईचा पेपर द्यायचा आहे किंवा पुढच्या भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे? तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्यावर सराव प्रश्नांची क्विज सोडवायची आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20.
प्रवीण या शब्दाचा अर्थ कोणता आहे? मित्रांनो, प्रवीण म्हणजे काय? एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवलेला म्हणजेच काय? कौशल्य मिळवलेला म्हणजेच पर्याय 2 निपुण, कुशल आणि तरबेज. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 चुकीचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, तेज अधिक निधी या ठिकाणी विसर्गापुढे ई आल्यामुळे काय झालं? विसर्गाचा ओ झाला. काय झाला? तेजोनिधी झाला. ठीक आहे. हे देखील हे बरोबर आहे. सत अधिक भावना सद्भावना, तच्या पुढे मृदू व्यंजन आल्यामुळे त्याचं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये झालं. हे देखील बरोबर आहे. सत अधिक शील सतशील हे देखील बरोबर आहे. काय झालं? शला च जोडून आला. त्याचप्रमाणे रत्न अधिक छायामध्ये काय व्हायला पाहिजे? छला च जोडून यायला पाहिजे होतं. रत्नछाया असं व्हायला पाहिजे होतं. या ठिकाणी रत्नछाया झाल्यामुळे हे चुकलेलं आहे. काय पाहिजे होतं? रत्नछाया असं पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 22 पर्वत या नामाचे अनेक वचनी रूप पर्यायातून निवडा. आता मित्रांनो, पर्वत, एक पर्वत, अनेक पर्वत. या ठिकाणी पर्वतचं रूप बदलतं का? नाही बदलत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात? आता मित्रांनो, खालीलपैकी र हा असा वर्ण आहे ज्याचा उच्चार करताना आपल्या तोंडामध्ये कंपन होते, म्हणून याला कंपित वर्ण असं म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 र हा कंपित वर्ण आहे. ठीक आहे. ह काय आहे? महाप्राण आहे. त कठोर व्यंजन आणि श उष्मे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24 अक्षयने शुभमला एक गुप्त पत्र दिले, या वाक्यातील कर्म ओळखा. आता मित्रांनो, वाक्यातील कर्म कोणतं असतं? तर क्रियापदामध्ये दिलेली क्रिया ज्या गोष्टीवर किंवा ज्या वाक्यातील भागावर घडते त्याला काय म्हणायचं? त्या वाक्यातील कर्म म्हणायचं. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये पहा, अक्षयने क्रिया केली आणि ते शुभम आणि पत्र यांच्यावर घडली. म्हणजे या ठिकाणी 2 कर्म वाक्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. शुभम आणि पत्र ही 2 कर्म आहेत. मग या दोन्हीपैकी अप्रत्यक्ष कोणतं आणि प्रत्यक्ष कोणतं हे कसं ओळखायचं? तर या ठिकाणी पहा, क्रियापदाला जर काय न प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय असणार आहे? प्रत्यक्ष कर्म. आणि क्रियापदाला जर कोणने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय असणार आहे? अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे या ठिकाणी पत्र हे काय? प्रत्यक्ष कर्म आणि शुभम हे काय? अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25 आईने भांडण केले, या वाक्यातील आईने या शब्दाची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो, आपण पाहिलं ने हा विभक्ती प्रत्यय कशाचा आहे? तृतीयेचा. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रथमेला प्रत्यय नसतात, चतुर्थीला सराते सलनाते आणि पंचमीला ऊन होऊन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26 दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी पहा, दिगंबर म्हणजे काय? नग्न किंवा जैनांचा एक संप्रदाय. त्यासोबतच दिगंबर म्हणजे काय? शंकर महादेव. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 शंकर म्हणजे दिगंबर. त्यासोबतच दिगंबरला पर्यायी शब्द कोणते? नग्न, अंधकार किंवा जैनांचा एक संप्रदाय. प्रश्न क्रमांक 27 शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी प्रातिनिधिक हा शब्द कसा लिहिला जातो? पर्याय 3 प्रमाणे. प्रातिनिधिक या ठिकाणी प्रत्येकाला पहिली वेलांटी असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28 एखाद्या वाक्यातील क्रियाकर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकांवर घडते अशा क्रियापदास टिंबटिंब क्रियापद असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं? कर्त्याकडून केली गेलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला काय म्हणतो आपण? कर्म म्हणतो. आणि एखाद्या वाक्यामध्ये 2 कर्म असतील तर त्याला काय म्हणणार? द्विकर्मक. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 तुम्ही मला आज सुट्टी देणार होते, या वाक्यातील पहिला शब्द काय आहे? आता या ठिकाणी या वाक्यामध्ये पहिला शब्द कोणता आहे? तुम्ही. आणि तुम्ही काय असतं? आपण काय म्हणतो? जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे तर त्यावेळी एकमेकांना उद्देशून ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांना काय म्हणायचं? सर्वनाम म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही हे काय? सर्वनाम आहे. पर्याय 4. आणि हे कोणत्या प्रकारचं आहे? तर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून तुम्ही म्हणते, म्हणजे काय? हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30 रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो, या वाक्यातील पाव हा शब्द टिंबटिंब आहे. आता मित्रांनो, पाव ही वस्तू आहे आणि वस्तूला दिलेलं नाव आहे. म्हणजे या ठिकाणी पाव काय आहे? नाम आहे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 31 योगेश खूप हट्टी आहे, घरच्यांचे मुळीच ऐकत नाही, या वाक्यातील मुळीच हे टिंबटिंब क्रियाविशेषण अव्यय आहे. आता मित्रांनो, मुळीच हे काय दर्शवतंय? एखादी गोष्ट किती प्रमाणात आहे दर्शवतंय. या ठिकाणी जर आपण म्हटलं काही तर अनिश्चित, जर आपण म्हटलं 10 तर संख्या दाखवते, प्रमाण दाखवतंय. आणि जर आपण म्हटलं मुळीच म्हणजेच
शून्य हे काय आहे सर्व एखाद्या गोष्टीचं प्रमाण दाखवत आहे आणि प्रमाण कशामध्ये मोजतो आपण परिमाणामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणायचं आहे मुळीच हे काय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ठीक आहे म्हणजे पर्याय 2 एखादी गोष्ट किती प्रमाणात आहे हे दाखवणारं जे अव्यय असतं त्याला काय म्हणायचं परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं ठीक आहे। प्रश्न क्रमांक 32 औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो औरसच्या विरुद्धार्थी काय असतो अनौरस पर्याय 4। प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते। आता मित्रांनो या ठिकाणी पहा केवल प्रयोगी अव्ययांचे किती प्रकार पडतात केवल प्रयोगी अव्ययांचे मुख्यत्वे 9 प्रकार पडतात कोणते कोणते हर्षदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक आणि मौनदर्शक। तर या ठिकाणी पहा बराई अच्छा हे कोणते आहेत तर हे आहेत संमतीदर्शक अहा अहा हे काय आहेत हर्षदर्शक म्हणजे आनंददर्शक आणि हुड आणि फुस काय आहेत हुड आणि फुस आहेत तिरस्कारदर्शक आणि यव आणि फक्कड काय आहेत तर हे दोन आहेत प्रशंसादर्शक म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 1। त्यासोबतच हर्षदर्शक पुन्हा पहा हर्षदर्शक कोणते कोणते आहेत अहाहा वाहवा वा अहा वावा ओहो ठीक आहे। शोकदर्शक आई ग अगाय हाय हाय अरे रे हे काय शोकदर्शक। आश्चर्यदर्शक कोणते कोणते अ ओहो अबब अहाहा बापरे ओ अरेच्या। जर तुम्हाला याची पूर्ण यादी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवर आपण या व्हिडिओ नंतर लगेचच याबद्दल एक फोटो टाकणार आहे ज्यामध्ये सर्व केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार दिले असतील आणि त्यासोबत त्यांची उदाहरणं देखील असतील ठीक आहे। त्यासाठी काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे। प्रश्न क्रमांक 34 खोके या शब्दाचे सामान्य रूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप करताना होत नाही। आता या ठिकाणी पहा सामान्य रूप म्हणजे मुळात काय असतं तर एखाद्या नामाला प्रत्यय जोडला जाण्या अगोदर किंवा शब्दयोगी अव्यय जोडले जाण्या अगोदर त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं त्या बदल झालेल्या रूपाला म्हणायचं सामान्य रूप। मग या ठिकाणी पहा खोकेचं काय होतं समजा त्याला ला हा प्रत्यय लावायचा तर काय होईल खोके अधिक ला खोक्याला काय झालं खोकेचं खोक्या झालं। त्याचप्रमाणे केळेचं केळ्या तळेचं तळ्या आणि गाण्याचं गाण्या होतं परंतु ससाचं काय होतं स शा या ठिकाणी होताना काय होतंय स आणि शा होतंय परंतु इतर ठिकाणी काय होतंय या हा प्रत्यय जोडला जातोय त्यामुळे खोकेसारखे 3 कोणते आहेत केळे तळे आणि गाणे परंतु ससा काय होतं स शा होतं या ठिकाणी जोड शब्द होतोय का नाही होत आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे कोणत्या शब्दात सामान्य रूप हे खोकेसारखं होत नाही कोणत्याचं सशाचं ठीक आहे म्हणजे पर्याय 1। प्रश्न क्रमांक 35 खारीक या शब्दाचे अनेक वचन निवडा। आता या ठिकाणी पहा खारीक हा काय अकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे आणि लक्षात ठेवायचं आहे अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे नेहमी आकारांत किंवा इकारांत होतं। मग या ठिकाणी खारीकचा काय होईल खारका होईल अचं आकारांत होईल म्हणजे खारीकचं खारका होईल म्हणजे पर्याय 2। प्रश्न क्रमांक 36 गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा। आता या ठिकाणी पहा गुळाचा गणपती आणि त्याला गुळाचाच नैवेद्य म्हणजे काय आता गुळाचा गणपती आहे आणि त्याच्याच गुळाचा नैवेद्य त्याला दाखवला जातोय म्हणजे काय ज्याची वस्तू त्यालाच देणे म्हणजे पर्याय 1 ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे ठीक आहे। प्रश्न क्रमांक 37 भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभवसूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी टिंबटिंब वापरतात। आता मित्रांनो एखादी गोष्ट भविष्यामध्ये होऊ शकते हे दाखवण्यासाठी काय वापरणार आपण साधा भविष्यकाळ म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे ठीक आहे। प्रश्न क्रमांक 38 पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे। आता या ठिकाणी पहा उज्ज्वल बरोबर आबालवृद्ध बरोबर उर्वरित बरोबर आणि अगत्य असतं अगत्य नसतं आ चुकलेला आहे पाहिजे होतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 हा अशुद्ध शब्द आहे ठीक आहे। प्रश्न क्रमांक 39 इंद्रजितला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी वाक्याचा प्रकार ओळखा। आता मित्रांनो या ठिकाणी पाहिलं होतं आपण जर एखाद्या वाक्याचा शेवट वा वी असलेल्या क्रियापदाने होणार असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं विद्यार्थी वाक्य आहे ठीक आहे म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। मिळावा मिळावी घडावा घडावी हे काय विद्यार्थी आहे ठीक आहे। प्रश्न क्रमांक 40
झोपलेले बाळ सुंदर दिसते या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, झोपलेले बाळ सुंदर दिसते आणि विशेषण काय असतं? तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय? विशेषण. परंतु जर असं विशेषण नामाच्या आधी आले असेल तर त्याला काय म्हणणार? अधिविशेषण. आणि नामानंतर आलं असेल तर त्याला काय म्हणणार? विधी विशेषण. मग या ठिकाणी पहा, झोपलेले हे देखील विशेषण आहे आणि सुंदर हे देखील विशेषण आहे. मग या ठिकाणी अधि कोणतं आणि विधी कोणतं? तर बाळाच्या आधी आलेलं अधिविशेषण म्हणजे झोपलेले अधिविशेषण आणि नंतर आलेलं सुंदर हे विधी विशेषण. म्हणजे आपलं उत्तर काय? विधी विशेषण कोणतं आहे? पर्याय 1 सुंदर. आधी विचारलं तर झोपलेले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, अल्पप्राण नसणारे व्यंजन ओळखा. आता या ठिकाणी पहा, अल्पप्राण आणि महाप्राण दोन प्रकार आहेत. कसे पडतात? तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो त्यांना काय म्हणायचं? महाप्राण म्हणायचं. आणि अशी किती आहेत? 14 आहेत. आणि ती कोणती कोणती? तर प्रत्येक अक्षराच्या गटातील दुसरं आणि चौथं अक्षर हे काय असतात? महाप्राण असतात. तर प्रत्येक गटातील दुसरं आणि चौथं सोडून म्हणजे पहिलं, तिसरं आणि पाचवं अक्षर काय असतं? अल्पप्राण असतं. जसं की क चा गट पहा, क च्या गटामध्ये ख, ग, घ आणि ड. या ठिकाणी पहा, क अल्पप्राण, ख महाप्राण, ग अल्पप्राण आणि घ महाप्राण आणि ड अल्पप्राण. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे ग अल्पप्राण, त अल्पप्राण, म अल्पप्राण आणि स काय मित्रांनो? स चा उच्चार करताना ह चा उच्चार येत नसला तर ते काय आहे? घर्षक व्यंजन आहे. काय? उष्मी आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 स हे उष्मी आहे तर अल्पप्राण नाही. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 42, संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. मित्रांनो संकुचितला विरुद्धार्थी शब्द कोणता? व्यापक. संकुचित म्हणजे कमी जागेत बसेल असा आणि व्यापक म्हणजे मोठ्या जागेत बसेल असा. ठीक आहे. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 43, संध्याकाळी घरी जाताना पायी जावे. पायी या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे? आता मित्रांनो यावर आपण प्रश्न ऑलरेडी पाहिलेला आहे. पायीला कोणता विभक्ती प्रत्यय आहे? ई आहे आणि ई कोणत्या विभक्तीचा असतो? तृतीयचा म्हणजे पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, अशुद्ध शब्द ओळखा. निलिमा, निलिमामध्ये मित्रांनो न ला दुसरी वेलांटी पाहिजे होती. ठीक आहे. नीतीमध्ये देखील न ला दुसरी वेलांटी पाहिजे होती. त्यासोबतच निसंगमध्ये नी नंतर विसर्ग पाहिजे होता. त्यामुळे हे तिन्ही शब्द काय आहेत? अशुद्ध आहेत म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 45, खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? आता या ठिकाणी लक्षात ठेवा, नकारार्थी वाक्याचे होकारार्थी किंवा होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करताना काय करायचं? तर वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. अशा रीतीने वाक्यातील शब्दांचं विरुद्धार्थी रूप घ्यायचं. जसं की लवकरला उशिरा आणि उठतेला उठत नाही. म्हणजे नेहा सकाळी लवकर उठते, त्याचा विरुद्धार्थी काय होईल? त्याचा नकारार्थी काय होईल? नेहा सकाळी उशिरा उठत नाही म्हणजे पर्याय 1. अर्थ बदलला का? नाही बदलला, फक्त शब्द बदलले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, तू जास्त बोलला नसता तर प्रकरण इतके वाढले नसते. उभ्यान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, तू जास्त बोलला नसता तर हे उभयान्वयी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे. आणि तर हे काय दाखवतं? तर हे एखादी गोष्ट झाली नसती तर दुसरी गोष्ट झाली नसती असा संकेत दाखवतो. म्हणजे काय? संकेत बोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि तो कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे? तर संकेत बोधक हा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आलेलं आहे? गौणत्व सूचक. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 47, वाच या धातूपासून क्रियापद तयार करा. मित्रांनो वाच हा धातू आहे, त्याचा क्रियापद कसं होईल? वाच क्रियापद होणार आहे वाचणे. पर्याय 3. त्यासोबतच वाचन, वाचक, वाचणारा. वाचन नाम बनलं किंवा क्रिया बनली, वाचक नाम बनलं आणि वाचणारा हे विशेषण बनलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले आहे? त्या ठिकाणी जीएस पण आहे आणि साहित्य पण आहे. काय? महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं नाटक कोणतं? तृतीय रत्न. पर्याय 2. गुलामगिरी हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, परंतु नाटक कोणतं? तृतीय रत्न. ठीक आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. प्रश्न क्रमांक 49, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो ययाती या कादंबरीसाठी वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि यामुळेच ते ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठीतील पहिले व्यक्ती आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? ययाती कादंबरी वि स खांडेकर.
तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? प्रश्न क्रमांक 50. इमली हा शब्द हिंदी आहे, तर मुदत हा शब्द टिंबटिंब आहे. आता या ठिकाणी पहा, इमली हा शब्द हिंदी भाषेतून मराठीत आलेला आहे. त्याचप्रकारे मुदत हा शब्द आहे तो अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे सराव प्रश्न. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुमचा सराव झाला असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे, राजाने दरबारात प्रवेश केला या वाक्यात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत प्रथमा, चतुर्थी, पंचमी आणि सप्तमी. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुमचा मराठी व्याकरणाचा व्यवस्थित अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.